नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र MCA CET 2026 या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल आणि येत्या 60 दिवसात तुम्हाला 180 प्लस मार्क्स कसे मिळवता येतील याची सिक्रेट स्ट्रॅटेजी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज 30 जानेवारी आहे आणि येत्या 60 दिवसात म्हणजे 30 मार्च 2026 या दिवशी आपला पेपर असणार आहे. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी तुम्हाला नक्कीच मदत ठरणार आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCA CET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स असतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज असणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा असणार आहे. आपली जी नवीन बॅच आहे ती येत्या 2 फेब्रुवारीपासून सुरू होते आहे. याची जी फीस आहे ती 4,000 रुपये आहे आणि जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आपल्याला माहिती आहे MCA CET साठी आपल्याला 4 विषय देण्यात आलेले आहे: मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, लॉजिकल अँड ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, इंग्लिश आणि कंप्रेशन आणि कम्प्युटर अँड कॉन्सेप्ट. आणि आपलं टार्गेट जे आहे ते 150 अधिक असणार आहे जर का आपल्याला चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर. बरं, मॅथमॅटिक्सचे 30 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत 60 मार्कांसाठी. कम्प्युटर कॉन्सेप्टचे आपल्याला 20 प्रश्न विचारले जाणार आहेत 40 मार्कांसाठी. लॉजिकल ॲबिलिटीचे आपल्याला 30 प्रश्न विचारले जाणार आहेत 60 मार्कांसाठी आणि जनरल इंग्लिशचे आहे ते 20 प्रश्न 40 मार्कांसाठी. असे 200 मार्कांसाठी आपला पेपर आहे 100 क्वेश्चन्सचा. यामध्ये आपला फेज 1 जे आहे ती 1 ते 20 दिवसांची आहे, कारण आता आपल्याला भरपूर कमी वेळ आहे. तर स्टडी टाइम जे आहे ते आपल्याला पूर्ण एकंदरीत 7 तास पकडायचे आहे आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्सला आपल्याला 3 तास द्यायचे आहे. हाय वेटेज टॉपिक्स मी याच्या आधी तुम्हाला सांगितलेले होते. या दिवसात आपल्याला अल्जेब्रा, सेट थेरी, कोऑर्डिनेट जॉमेट्री, कॅल्कस, डिफरन्शियल इक्वेशन, वेक्टर, टिग्नोमेट्री, प्रोबॅबिलिटी आणि लिनियर प्रोग्रामिंग यातला तुम्ही प्रोबॅबिलिटी, टिग्नोमेट्री, वेक्टर, कोऑर्डिनेट जॉमेट्री, सेट थेरी आणि अल्जेब्रा यावर जास्त भर द्या, कारण हे हाय वेटेज टॉपिक आहे. त्यानंतर लॉजिकल रिझनिंगला आपल्याला 2 तास द्यायचे आहे आणि सोबतच मॉक टेस्ट देणं भरपूर आवश्यक आहे. त्यामुळे डेली मॉक टेस्ट देणं सुरू करा आणि त्याचे अनालिसिस करा. नंतर लॉजिकल रिझनिंगला आपल्याला 2 तास द्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याला सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, सिलोजिझम, सिटिंग अरेंजमेंट हे सगळं आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पण जितके जास्त प्रश्न तुम्ही सॉल्व्ह कराल तितके जास्त तुम्हाला फायदा होईल आहे. त्यामुळे प्रश्न सॉल्व्ह करा आणि मॉक टेस्ट सुद्धा द्या. त्यानंतर कम्प्युटर कॉन्सेप्टला आपल्याला 1.5 तास द्यायचा आहे. त्यामध्ये कम्प्युटर फंडामेंटल आलं, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम, नेटवर्किंग, इंटरनेट हे महत्त्वाचे टॉपिक आहे आणि स्कोरिंग टॉपिक आहे. त्यामुळे याला भरपूर लक्ष द्या. त्यानंतर इंग्लिशला जे आहे, इंग्लिश हा एक तर आपला मार्क्स गेनिंग सब्जेक्ट आहे, त्यामुळे आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. इथे 45 मिनिट्स टू 1 आवर इतकं आपल्याला द्यायचं आहे. वोकॅब्युलरी करायची आहे, एरर डिटेक्शन करायचं आहे, रिडिंग कम्प्रेशन करायचं आणि एक मॉक टेस्ट नक्की द्यायची आहे. आणि फुल लेंथ मॉक टेस्ट आणि सेक्शन वाईज मॉक टेस्ट सुद्धा तुम्ही देऊ शकता. वीकडेज मध्ये 2 द्यायची आणि संडेला 2 द्यायची आणि नॉर्मल याला 1 द्यायची. नंतर डेली रुटीनसाठी मी तुम्हाला सांगू इच्छिते की 3 तास तुम्हाला मॅथ्सला द्यावं लागेल प्रश्न आणि मॉक टेस्ट पकडून. 2 तास तुम्ही रिझनिंगला द्या प्रश्न आणि मॉक टेस्ट पकडून. 1 तास कम्प्युटरला आणि 1 तास इंग्लिशला. आणि याची फुल लेंथ मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला द्यायची आहे. ठीक आहे. आणि त्याचं अनालिसिस पण करायचं, जेणेकरून आपल्याला आपले वीक टॉपिक सुद्धा माहिती होतील. तर यासाठी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नवीन बॅच, जे 2 फेब्रुवारी 2026 या दिवशी सुरू होणार आहे आणि याचा मोड असणार आहे ऑनलाईन. आणि याची फीज आहे 4,000 रुपये आणि कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला शिकवण्यात येईल. टोटल लेक्चर जे आहे ते 2 ते 3 असणार आहे आणि लाईव्ह क्लास झाल्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल होणार आहे. यामध्ये स्टडी मटेरियलमध्ये आपल्याकडे प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स आहेत, लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स आहे, फ्री मॉक टेस्ट आहेत 50 अधिक, सेक्शन वाईज मॉक टेस्ट आणि फुल मॉक टेस्ट सुद्धा असणार आहे. सोबतच 2000 प्लस MCQ सुद्धा देणार आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी. जर का ही स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केली तर नक्की नक्की तुम्हाला 180 प्लस मार्क्स येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी फॉलो करा आणि अभ्यास करा. थँक्यू. आपली नवीन बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.